ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी हेची सेवा, माझी दुर्बळाची देवा. अवघियाचा ठाऊ पायावरी जीव भाऊ, चित्ताचे आसनो तुका करीतो कीर्तनो. देवा, सर्व उपचारामध्ये सर्व साधनामध्ये असे सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे हे जे मन आहे ते मनच तुला अर्पण करणे होय. म्हणूनच तेच मन मी तुला अर्पण करीत आहे. देवा, मी दुर्बल आहे, हीन आहे, माझ्या गरिबाची हीच तुम्ही सेवा घ्यावी. तू सर्वांचेच आश्रयस्थान असल्यामुळे तुझ्या पायावर मी माझा सर्व जीवभाव ओवाळून अर्पण करीत आहे. माझ्या चित्ताचे मी तुझ्यासाठी आसन तयार करून मी मोठ्या प्रेमाने तुझ्या गुणांचे कीर्तन गात आहे. आली सलगी पायापासी होईल तैसे करीनो, आणि काम मी कोठे जावी येथे जीवे वेचलो. अवघ्या निरूपणा भाऊ हाची ठाव उरलासे, तुका म्हणी पाळी लळी कृपाळुवे विठ्ठली. देवा, तुझ्या पायाजवळ मी सलगी करीन की ज्यामुळे मला तुमच्याजवळ हट्ट करता येईल. तुमच्याजवळ आम्ही लढीवाळपणा करू नये, तर मग तुला सोडून आम्ही कुठे जावे, कारण तुझ्या पायी आम्ही जीव खर्ची घातला आहे. देवा, सर्व जगामध्ये मनातील हितगुज बोलण्याचे ठिकाण फक्त तुझे पायच उरले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच हे कृपाळू विठ्ठला माझे लाड तू पूर्ण कर. देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. येणे नावे झाला मी माझ्यात झाडा, मोह नावे खोडा गर्भवासू. गृह आणि वित्तू सोदेहा विटावे, इतरा भेटावे श्वापदा झाडा. तुका म्हणे मी हे माझे नयो वाचे, येणे नावे साचे साधू जणू. देह आणि देहासंबंधी जे काही असेल त्यांची निंदा करावी, त्यांचा मोह कदापि धरू नये, परंतु श्वान शुक्रांना सुद्धा देव मानून त्यांना नमन करावे. या स्थितीलाच मी आणि माझे या भ्रमाचा निराश झाला असे म्हणावे, आणि देह स्त्री पुत्रांचा मोह जो असतो त्यालाच गर्भवासाचे वचन प्राप्त झाले असे म्हणावे. ग्रह वित्त आणि स्वदेह यांना विटून जावे, आणि रानातील श्वापदांना वृक्षवेलींना आनंदाने भेटावे, यालाच सर्व संग परित्याग असे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी आणि माझे ही भाषा माझ्या वाणीला न येऊ अशी स्थिती ज्यांना प्राप्त झाली असेल त्यांनाच खरे साधूजन म्हणावे. देवाची माथा घालून या भारू, सांडी कलेवर ओवाळुनी. नाथिला हा चंदू अभिमान अंगी, निमित्याचे वेगी सारी उझे. करुणा वचनी लाहो एकसरे, नेदावे दुसरे आड येऊ. तुका म्हणी सांडी लटक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेलो. देवाच्या शिरावर हा संसाराचा भार घालून शरीर सुद्धा देवावरून ववाळून टाक, म्हणजे संसार आणि देह यांचा तुला अभिमान वाटणार नाही. अंगी अभिमान असणे हा खोटा छंद आहे. यासाठी अभिमानाला कारण असणारे देह आणि संसार यांचे ओझे लवकरात लवकर बाजूला टाक. करुणा वचनाने देवाला एकसारखे आळवावे, आणि आळवताना चित्तामध्ये दुसरा कोणताही प्रतिबंध येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू खोट्या अभिमानाचा संबंध जर सोडलास तर तुझ्या चित्तामध्ये ब्रह्मानंद प्रकट होईल. देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठलू, म्हणवनी लाहू करा काळ सारा चिंतने. पाळणाची नाही चिंता ठावरिता देवाचा, तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेलो. मी म्हणजे हा देह नाही असा निश्चय होऊन शेवटी जो अहंकार मीपणा सुद्धा जेव्हा नाहीसा होतो, म्हणजे देहासह अहंकाराचा जेव्हा नाश होतो, तेव्हा एक विठ्ठलच फक्त शिल्लक उरतो. ही जी स्थिती आहे ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून परमार्थाची तातडी करावी आणि विठ्ठल चिंतनामध्ये काळ घालवावा. देवा वाचून रिकामे स्थान कोणतेही नाही. सर्वत्र तोच असल्यामुळे देह निर्वाहाची चिंता शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जर जीव अर्पण केला, जीवाचे देवाशी ऐक्य केले, तर देव आपल्या अंतकरण वृत्तीच्या पोटामध्ये पडतो आणि त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजे त्याच्या समर्पण बुद्धीच्या जीवासाठी देव त्याच्या हृदयातच प्रकट होऊन राहील. प्रथकमी सांगू किती धर्म नीती सकळा,
अवघियांचा एक ठाऊ शुद्ध भाव विठ्ठली क्षराक्षराचा भागू करा लागू पंढरी तुका म्हणी आगमीचे मथिले साचे नवनीतू. या धर्मनीतीची तत्वे मी सर्वांना वेगवेगळी आता किती सांगावी. सर्व नीती धर्माचे एकच तात्पर्य आहे ते असे आहे की श्री विठ्ठलाच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवावा. नाशवंत आणि शाश्वत म्हणजे सार आणि असार, क्षर आणि अक्षर या प्रकारच्या सृष्टीला सामावून घेणारा श्री विठ्ठल पंढरपुरामध्ये आहे, त्याचा लाभ सर्वांनी करून घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व वेदांचे आणि सर्व शास्त्रांचे जे घुसळून काढलेले जे सार आहे ते हे एकच आहे. पुण्य विक्राते मातेचे गमनो भाडी ऐशे धनो विटाळतो आत्महत्या राहा विषयांचा लोभी म्हणावे ते नाभी करवी दंडू नागवला अल्पू लोभाचे साठी घेऊनी काचवटी परिसदिला तुका म्हणी हात झाडिले परत्रे श्रमत्वची श्रोत्री ठेवी केली. हरिकथा वगैरे पुण्यकर्माचा विक्रय करणे म्हणजे मातेशी गमन केल्यासारखे आहे आणि त्या पुण्यकर्म विक्रीपासून जे मिळालेले धन आहे ते धन म्हणजे मातेचा विचार हातात घेतल्यासारखे होईल. जो विषयांचा लोभी असतो त्याला आत्मघातकी म्हणतात. अशा पाप्यांना भिवू नकोस म्हणून आश्रय देणे सुद्धा यमलोकामध्ये दंड करते. पाप्याला अभयवचन देण्याने तो अभयवचन देणारा सुद्धा त्या पाप्याप्रमाणे शिक्षेला पात्र होतो. इहलोक आणि परलोकामधील अल्प विषयांच्या लोभामुळे जो खऱ्या हरीला आचवला जातो त्याने कात घेऊन परीस टाकून दिला असेच म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, वेद निष्णात असणाऱ्या याज्ञिकांनी यज्ञ करून त्या पुण्याने स्वर्ग भोग मिळवलेले असतात, पण पुण्य संपताच हात झाडून ते रिकामे होतात. शेवटी त्यांनी केवळ श्रमाचा ठेवाच जोडला असेच म्हणावे लागेल. किंवा हे लोभी असणारे श्रोत्रिय पुण्य खर्च करण्यासाठी स्वर्गाला जातात आणि तेथे पुण्य संपून हात झाडतात, मोकळे होतात, पण यांचे पुण्य मात्र संपून जाते. त्यांचे हे श्रम केवळ वेठीला धरलेल्या मजुराप्रमाणेच असते. अंतरीचे ध्यानू मुख्य या नावे पूजनो उपाधी ते अवघे पापू गोड निरसता संकल्प आज्ञा पाळावी हा धर्म जाणते हो जाणावर्म तुका म्हणी वृत्ती अविट हे सहजस्थिती. भगवंताची पूजा कोणती आहे तर अंतःकरणपूर्वक भगवंताचे ध्यान करणे हीच त्याची खरी खरी पूजा आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या उपाधी या पापमय असतात, त्यांचा किंवा त्यांच्या संकल्पाचा नाश करणे हे अधिक चांगले आहे. हे जाणते लोक हो, आज्ञा पाळणे हाच धर्म असल्यामुळे हेच धर्माचे वर्म तुम्ही ओळखून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची सहज स्थिती जेव्हा प्राप्त होते हीच खरी अवीट अशी अवस्था आहे. मूळ करणे संता नाही मिळत उचिता घडे कासयाने सेवा सांग ब्रह्मांडाच्या जीवा सागरू सागरी सामावेशी कैची थोरी तुका म्हणी भावे शरण म्हणविता बरवे. सर्व जगाला मूळ अधिष्ठानभूत असलेले जे निर्गुण स्वरूप आहे तेथे योग्य असे सेवासुख मिळत नाही. यासाठी हे ब्रह्मांडाच्या जीवा माझ्याकडून तुझी सेवा कशाने घडेल ते सांग. समुद्राचे पाणी समुद्रात सामावले एकरूप झाले तर त्यात मोठे असे काय घडले, कारण दोन्ही सहजच एकरूप होऊन जातात. त्याप्रमाणे हा जीव तुझ्या निर्गुण स्वरूपाशी अभिन्न झाला तर त्यात मोठे महत्व ते कुठले राहिले आणि औचित्य तरी काय, कारण जीवाचा तुझ्या स्वरूपाशी सहजच असा पूर्वीपासूनच अभेद आहे. जीव आणि शिव मुळातच एकरूप आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, सेव्य सेवक भाव ठेवून म्हणजे मी सेवा करणारा आणि तू सेवा घेणारा अशा भावाने तुला मी काया वाचा मनाने शरण आहे असे म्हणून घेण्यामध्येच खरी मजा आहे. बरवी नामावळी तुझी महादोषावळी झाली अम्माशी जीवन धनीवरी हे सेवन सोपे आणि गोडू किती अमृताही वाढू तुका म्हणी अच्युता हा मुचा कल्प तरुदाता. देवा तुझे रामकृष्ण हरी ही जी नामावळी आहे ती अतिशय गोड आहे, चांगली आहे. ही नामावळी महापातकांची सुद्धा होळी करते. आम्हाला तर ही नामावळी जीवन झालेली आहे, त्यामुळेच आम्ही तिचे पोट भरून सेवन करीत आहोत. तुझे नाम सर्व साधनामध्ये सोपे आहे आणि ते अमृताहूनही कितीतरी गोड आहे आणि आकाशापेक्षाही मोठे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे अच्युता तू आमचा कल्पतरूप्रमाणे दाता आहेस. तृषा काळी उदक भेटी
पडे मिठी आवडीची ऐशियाचा हो का संगू जीव लगो संतांचा मिष्टान्नाचा योग भुके म्हणता चुके पुरेसे तुका म्हणी माते बाळा कळवळा भेटीचा. जेव्हा खूप तहान लागलेली असते तेव्हा पाण्याची भेट झाल्यानंतर ते पाणी पिणे मोठ्या आवडीचं बनतं. त्याप्रमाणेच या संसार दुःखाच्या प्रसंगी जीवलग अशा संतांची ज्यावेळेला संगती होते त्यावेळी सुद्धा तसेच सुख होते. भुकेच्या वेळी मिष्टान्नाचा योग आला तर जो त्याला नको म्हणेल तो पूर्णपणे चुकला म्हणावा. त्याप्रमाणेच संतांच्या संगतीचा प्रसंग जर आला तर जो तो टाळतो तोही पूर्ण चुकला असेच समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, बाळाचे अंतकरण मातेच्या भेटीसाठी जसे तळमळत असते त्याप्रमाणे संतांच्या भेटीसाठी साधकाचे अंतकरण सुद्धा तळमळत असते. कुचराचे श्रवणू गुण दोषावरी म्हणू असोनिया नसे कथे मूर्ख भागी ते येथे निरर्थक कारणी कान डोळे वेचीवाणी पापाचे सांगाती तोंडी ओढाळांचे माती हिताची या नावी ओस पडिले देह भावी फजित करुनी सोडी तुका करी बोडाबोडी. ज्यावेळेला कथा चाललेली असते त्यावेळेला जर एखादा कपटी श्रोता असतो त्याचे लक्ष त्या वक्त्याच्या फक्त चुकाकडेच दोषाकडेच अधिक असते. अशा प्रकारचा तो मूर्ख अभागी हरिकथेमध्ये असून सुद्धा नसल्यासारखाच असतो. तो मूर्ख निष्फळ गोष्टीकडे कान आणि डोळे आणि वाणी यांचा विनियोग करतो पण हरिनाम कधी घेत नाही. त्याचे मन पाप्याच्या संगतीने ओढाळ झालेले असते त्यामुळे त्याच्या तोंडी शेवटी माती पडते. परमार्थाच्या नावाने त्याची देहेंद्रिय अक्षरशः ओस पडलेली असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वक्त्यांची चांगली हजामत करावी आणि त्याची फजिती करावी. जग तरी आम्हा देऊ परी हे निंदितो स्वभाव हेतू हिताचा कळवळा पडते हाते म्हणून काळा नाही कोणी सखा आम्हा निप राधपारिका उपक्रमे वदे तुका वर्माशी ते भेदे. खरे तर आम्हाला हे सर्व जग देवमय आहे, देव स्वरूप आहे, पण आम्ही जगाच्या वाईट स्वभावाची निंदा करतो. ही संसारी माणसे या काळाच्या हातामध्ये पडतात, काळाच्या वरवंटाखाली सापडतात, म्हणून आम्हाला त्यांच्या हिताविषयी कळवळा वाटत असतो. वस्तुतः आमचा कोणी मित्र नाही किंवा आमचा कोणी अपराधी शत्रू सुद्धा नाही. आम्हाला सर्व काही देवच आहे, पण त्यांच्या वाईट स्वभावामुळे आम्ही त्यांची निंदा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जे योग्य असेल तेच बोलतो, पण आमचे बोलणे काही दुराचरणी लोक आहेत त्यांच्या वर्मावर लागते. सोपे वर्मा मा सांगितले संते टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरसू उडती घडी चढते सेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता उपजोनी नये संदेह चित्तासी मुक्तिचारी दासी हरिदासांच्या तुका म्हणी म्हणू पावुनी विश्रांती त्रिविध नासते तापक्षणी. आम्हाला संतांनी अतिशय सोपं असं वर्म सांगितलं आहे. ते असं आहे की टाळविना हातामध्ये घेऊन हरिनामाच्या आनंदामध्ये नाचावे. हे लोक हो, खरोखरच संतांनी ज्या नामसंकीर्तनाचा महिमा गायलेला आहे त्या कीर्तनामध्ये जो ब्रह्मानंद असतो त्यावरून समाधीचे सुख सुद्धा ववाळून टाकावे. कारण या कीर्तनात ब्रह्मानंदाचे सेवन पुन्हा पुन्हा आणि अधिकाधिक चढत्या वेगाने होत असते. ज्यांना भक्ती भाग्य बळाने या ब्रह्मानंदाचे सेवन घडते ते तृप्त होतात. या हरिनाम संकीर्तनाने चारी मुक्ती हरिदासांच्या दासी होतात. याविषयी चित्तामध्ये अजिबात संशय उत्पन्न होऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, या नामसंकीर्तनाने मनाला समाधान प्राप्त होते आणि त्रिविध ताप एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातात. गंगा नदेखी विटाळू तेची रांजणी ही जळू महदान विसरी विटाळतो भेदधरी काय खंडिली भूमिका वर्णा पाय रिकालोका तुका म्हणी आगी विनू बीज वेगळे तो भिन्नू. गंगेच्या प्रवाहाला किंवा गंगेला कधी विटाळ असत नाही, पण तेच पाणी रांजणामध्ये सुद्धा असते. पण त्याला जर ववळ्यासह जेव्हा स्पर्श केला जातो त्यावेळेला मात्र ते विटाळले जाते. याचप्रमाणे अगदी थोडे आणि फार मोठे यांना एकाच स्वरूपाचे मानणे बरोबर नाही. त्यांच्या या लहान मोठ्या रूपामुळेच विटाळाचा भेद निर्माण होतो. सर्व वर्णाचे आणि सर्व जातीचे लोक पृथ्वीला पायरीच्या रूपाने मानून तिच्यावर वावरतात.
म्हणून ती काय कधी भेद करते? हा आमच्या जातीचा तो तमक्या जातीचा अशा प्रकारचा भेद त्या पृथ्वीला नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, अग्नीपासून बीज वेगळे आहे तोपर्यंतच ते भिन्न असते. मात्र जर अग्नीशी त्याचा संबंध आला तर मात्र त्यामधला सर्व दोष जातो. लहानाचा मोठ्याशी जेव्हा संपर्क होतो त्यावेळेला सर्व दोष नाहीसे होऊन जातात. देवावरील भारू काढू नये काही परू, तहान भुकी आठवणू घडे ते बरे चिंतनो, देखावी निश्चिंते तोचे अंतर श्रीपती, वैभव सकळू तुका मानितो विटाळू. देवावर आपण घातलेला जो भार आहे तो कदापि काढू नये, कारण तो मूळचाच असा संबंध आहे. तहान भूक यांच्या वेळी त्याची आठवण होते, हे एक चांगलेच चिंतन घडते. देवासंबंधी कसलेही चिंतन न केल्यामुळे त्या श्रीपतीमध्ये अंतर पडते आणि तो दुरावला जातो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, साऱ्या बाह्य वैभवाचा मी विटाळ मानतो आणि देवाशीच एकरूप होऊन जातो. थुंकून या मानू दंभ करीतो कीर्तनू, झालो उदासीन देही एका विनो चाड नाही, अर्थ अनर्था सारिखा करुणी ठेविला पारिका, उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. मी मान आणि माझा दंभ यांना थुंकून देऊन कीर्तन करीत आहे. मी देहाविषयी अनासक्त झालोय आणि मला एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची इच्छाच राहिली नाही. अर्थाला अनर्थ समजून त्याला मी दूर ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी देह स्त्री पुत्रादी उपाधीहून स्वतः वेगळा असल्यामुळे आत्मरूपाने खरोखर सोहळा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त होऊन देवाशी एकरूप होऊन राहिलेलो आहे. काय ह्याची घ्यावी नित्य नित्य कोणी गावी, केली हरिकथेने वाजू अंतरोने जाती निजू, काम संसारू अंतरी हे कर करू, तुका म्हणी हेंडू ऐशे मानिती ते लंडू. अनेक दुर्जन लोक असतात ते असे म्हणतात की या देवाचे काय घ्यावे आणि याचा विश्वास तरी कसा धरावा आणि या देवाला आम्ही रोज रोज किती गावे. या हरिकथेमुळे संसारातली सर्व कामे बुडून जातात आणि विशेषतः झोपेला सुद्धा मुकावे लागते. हरिकथेची एकदा कटकट सुरू झाली की मनामध्ये तिची चटक लागते आणि संसारामधील सर्व उद्योगधंदे थांबून जातात. ते ज्या वेळचे त्यावेळी व्यवस्थित होत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे जे हरिकथेला व्यर्थ समजतात ते पशु आणि लंड आहेत. वदे साक्षत्वेशी वाणी नारायणी मिश्रितो, न लगे काही चाच पावे जातो भावे पेरितो, भांडार त्या जाते याचे मी कैचे येठाई, साधावित गेला तुका येथे एका एकी तू. माझी ही वाणी ईश्वराच्या अनुभवाने आणि त्या श्री प्रभूच्या कृपेने मिश्रित झालेली आहे. त्यामुळेच शाश्वत जाण्याचे किंवा भीती बाळगण्याचे या ठिकाणी कुणाला काही कारण नाही. मी भक्तीचा भावार्थ पेरीत चाललो आहे. हे जे सर्व वैभव आहे ते त्या दात्या एका ईश्वराचे असून मी याविषयी अगदीच क्षुद्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये मी एकटाच सर्व लोकांना परमार्थाची सूचना देत आणि सावध करीत चाललो आहे. ऐशी जिव्हानिकी विठ्ठल विठ्ठल कान घोकी, जेने पाविजे उद्धारू तेने राखावे अंतरू, गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ भेटी, तुका म्हणे काळू देवाविनो अमंगळू. ही जीभ इतकी चांगली असूनही विठ्ठल विठ्ठल असे का म्हणत नाही, ज्यामुळे आपला उद्धार होतो आणि त्या विठ्ठल नामाच्या ठिकाणी आपले चित्त ठेवले जाते. काव्यामध्ये चावटपणाचे शब्द गुंफल्यामुळे कोणता लाभ होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका देवा वाचून जो काळ जातो तो अमंगळ आहे असे समजावे. साजे अलंकारू तरी भोगिता व्रतारू, व्यभिचारिणीचा टाकमटिका उपहास होतो लोका, शूरत्वाची वाणी रूप मिरवे मंडनी, तुका म्हणे जिने शर्ती विनो लाजीरवाणी. ज्या स्त्रीचा नवरा अनुकूल राहून तिचा उपभोग घेत असेल तरच तिला दागिना शोभून दिसतो, नाहीतर व्यभिचारिणी स्त्रीने कितीही थाटमाट केला तरी त्याचा सर्वत्र उपहासच होतो. शूरत्वाच्या गोष्टी समरंगणावर शोभून दिसतात. उत्कृष्ट रूप उत्तम वस्त्र अलंकाराने शोभत असते. तुकाराम महाराज म्हणतात, या दृष्टांताप्रमाणे मनुष्य देहाचे आयुष्य हरिभक्तीच्या निश्चयाने शोभते. तसे नसेल तर ते जगणे लाजीरवाणी आणि निंदास्पद आहे. माना मानकते तुझ्या शुल्लक संपत्ती, जारी चाळवी बापोडी
कोणी धरी तिल ती गोडी, वृद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबळी नव्हो तैसी, तुका म्हणे ठका ऐसे नाग विले लोका. देवा, तुझ्या जवळ आलेल्यांना मान धनादी संपत्ती कितीतरी हलक्या प्रतीच्या आहेत. ज्या मूर्खांना त्या मानसन्मानाची गोडी वाटत असते त्या बिचाऱ्यांना ते देऊन तू फसव. आम्हाला भोळे समजून वृद्धी सिद्धी तू देऊ लागलास तर आम्ही ते घेण्यासाठी बटकीपासून झालेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ठका विठ्ठला, अशा रीतीने तू कोणाला काही असे माईक पदार्थ देतोस आणि भोळ्या लोकांना फसवतोस. पाहतो शिकायू आता पुढे करी पायू, वरी ठेवू दे मस्तक ठेलो जोडोनी हस्तक, बरवे करी समू नको भंगो देऊ प्रेम, तुका म्हणे चला पुढते सामोरे विठ्ठला. अरे पाहतोस काय, पाय पुढे कर. तुझ्या पुढे मी हात जोडून उभा आहे. मला तुझ्या चरणावर माझे मस्तक ठेवू दे. देवा, तू पाय जोडून चांगला उभा राहा. तुझ्या विषयीच्या प्रेमाला कधीही तडा जाऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, चल आता माझ्या पुढे अगदी समोर येऊन उभा राहा. भक्त ऐसे जाना जे देही उदासू, गेले आशा पाशू निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायू, घातलिया भयो नरका जाणे. जे देहाविषयी उदास होऊन गेलेले आहेत आणि ज्यांचे सर्व आशा आणि पाश नष्ट झालेले आहेत तेच ईश्वराचे भक्त आहेत असे समजावे. त्यांना नारायण हाच एक विषय झालेला असतो. धन लोक माता पिता अशा लौकिक गोष्टी त्यांना आवडेनाशा होतात. त्यांचा सर्व विषयच नारायण झालेला असतो. अशा भक्तांच्या संकट समयी त्यांना सांभाळणारा गोविंद त्यांच्या मागे पुढे सातत्याने उभा असतो. तो त्यांना कधीच संकट पडू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या कार्याला सर्वांनी सहाय्य करावे. याविषयी जर कुणी भीती घालीत असेल तर तो नरकालाच जाईल. तोच ही शुल्लके सखे सहोदरे, नाही विश्वंभरे ओळखे तू, नारायण विश्वंभर विश्वपिता, प्रमाणत होता सकळ मिथ्या, रवी नुगवे तू दीपिकांचे काजू, प्रकाश ते तेजो सहज लोपे, तुका म्हणे देह संबंध संचिते, कारण निरुते नारायणी. जोपर्यंत या विश्वंभराची ओळख झाली नाही तोपर्यंतच क्षुल्लक गोष्टी इष्टमित्र बंधू हे आवडत राहतात. हा नारायण विश्वाचे अधिष्ठान आणि विश्वाचे पालन पोषण करणारा आहे असे यथार्थ ज्ञान जेव्हा होते तेव्हा सर्व जग मिथ्याही असा निश्चय होतो. जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंतच दिव्याचे काम असते, कारण सूर्याच्या प्रकाशामध्ये इतरांचे तेज आपोआप लोपून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत नारायणाचा निश्चय होणार नाही तोपर्यंत देहासंबंधी स्त्री पुत्रादी आणि संचितादी कर्मे भोगाला कारण होतात. यज्ञभूतांच्या पाळना भेदकार्या कारणा, भावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थानू, एक परी पडिले भागी फळबीजाची अंगी, धन्य तोची जगी आदि अंत सांभाळी, आवश्यक तो शेवटो मागे अवघी खटपटू, चालू जाणे वाटू ऐसा विरळा एखादा, तुका होऊनी निराळा क्षराक्षरा वेगळा, पाहे निगमकळा बोले विठ्ठल प्रसादी. यज्ञापासून पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे सर्व प्राणी मात्राचे पालन पोषण होते. असा हा कारण कार्याचा संबंध ठीक असला तरी सुद्धा त्या श्रीहरीची उपासना प्राप्त होण्यासाठी ब्रह्मस्थानीच प्रस्थान ठेवायला हवे. म्हणजे जीवाने त्या ब्रह्माचेच अनुसंधान राखायला हवे. केवळ यज्ञ करून ब्रह्मप्राप्ती होणार नाही. एकाच प्रकारचे ईश्वरी स्वरूपाचे बीज निरनिराळ्या भागामध्ये पडले तरी त्या बीजाच्या अंगी फळ अव्यक्त रूपात असतेच. त्या फलबीजांच्या आधी अंती असणाऱ्या त्या परमेश्वरास जो सांभाळील तोच या जगात धन्य होऊन जाईल. शेवटी श्रीहरीची प्राप्ती होणे याच गोष्टीची विशेष आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय इतर जे काही आहे ते सर्व खटपट व्यर्थ आहे. या प्रभूकडे जाणारी वाट चालणारा एखादाच क्वचित भेटतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी या शाश्वत आणि नाशवंत अशा सृष्टीच्या उपाधीहून सर्वस्वी निराळा होऊन राहिलोय. विठ्ठलाच्या प्रसादाने मी वेदांचे ज्ञान सांगत आहे. वेद पुरुष तरी नेती का वचन निवडूने भिन्न दाखविले,
तुझी वर्मी तुची दाऊनी अनंता होतोशी नेनता कोण्या गुणी यज्ञाचा भोगता तरी का नव्हे सांगू उने पडता अंग क्षोभ घडे वसशी तू या भूतांचे अंतरी तरी का भेद हरी दाविला तपतीर्थाटने तुझे मूर्ती दानू तरी का अभिमानू आड येतो आता क्षमा कीजे विनवितो तुका देऊन या हा का उभाद्वारी देवा तुम्ही तर प्रत्यक्ष वेद पुरुष आहात तरी सुद्धा तुमचे वर्णन त्या वेदामध्ये नेती नेती अशा प्रकारचे केलेले आहे आणि तुम्हाला निवडून वेगळे का केले आहे हे अनंत स्वरूप असणाऱ्या देवा तू सर्वज्ञ आहेस सर्व व्यापी आहेस आणि सर्व साक्षी सुद्धा आहेस असे असून सुद्धा ही तुझी वर्मे स्पष्ट असूनही तू कोणत्या गुणामुळे नेनता होतोस खरे तर तू यज्ञाचा भोक्ता आहेस पण तो यज्ञ परिपूर्ण का बरे होत नाही त्यामध्ये काही कमी पडल्यास अंगाचा क्षोभ का होतो देवा या सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी तुझीच वस्ती आहे तूच निवास करतोस मग हा बाह्यात्कारी भेद तूच कार्य निर्माण केलास हा भेद खरोखर भेद आहे का तपश्चर्या तीर्थयात्रा दान धर्म इत्यादी सर्व रूपे तुझीच असली तरी मग ही कर्मे करणाऱ्यांच्या मनामध्ये अभिमान का निर्माण होतो तुकाराम महाराज म्हणतात देवा मी विनंती करतो की मला क्षमा कर पण मी तुमच्या दारामध्ये उभा राहून ही सर्व गाराणी तुमच्या समोर मांडित आहे लोहगावी स्वामीच्या अंगावर ऊन पाणी घातले तो अभंग एक जळे माझी काया लागला ऊनवा धावरे केशवा माय बापा पेटली सकळू कांती रोमावळी नावरे हे होळी धन झाली फुटून या दोन्ही भाग होऊ पाही पाहतोशी कायू हृदय माझे घेऊनी जीवन धावे लवलाही कवनाचे काही नचले येथे तुका म्हणे माझी तू होशी जननी अनिक निर्वाणी कोण राखे हे नारायणा देवा परमेश्वरा मायबापा हे माझे शरीर आता पूर्णपणे आग लागून जळून चालले आहे रे हे केशवा तू धावून ये माझ्या शरीरावरील त्वचेची कांती आणि केस जळून भस्म होत आहेत हा दाह काही केल्या शांत होईना माझे हृदय फुटून त्याचे तुकडे होत असून सुद्धा तू अजून पाहत काय उभा राहिला आहेस ही आग विझवण्यासाठी पाणी घेऊन तू ताबडतोब धावून ये कारण या समयी कुणाचे काही चालत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तूच माझी आई झाला आहेस आणि तुझ्याशिवाय या संकटाच्या वेळी माझे रक्षण करणारा दुसरा कोणीही नाही भक्त ब्राह्मणो जळो त्याचे तोंडू काय त्याचे रांडू प्रसवली वैष्णव चांभारू धन्य त्याची माता शुद्ध उभयता कुळ याती ऐसा हा निवाडा झाला शे पुराणी नवे माझी वाणी पदरीची तुका म्हणी आगी लागो थोरपणा दृष्टी त्या दुर्जना न पडू माझी एखादा ब्राह्मण जर ईश्वराची भक्ती करीत नसेल तर त्याच्या तोंडाला आग लागो त्याच्या रांडाईने त्याला जन्म तरी का बरे दिला मात्र एखाद्या चांबाराच्या जातीचा जरी असला आणि तो विष्णूचा एकनिष्ठ जर भक्त असेल तर त्याची आई त्यास जन्म देऊन धन्य झाली असेच म्हणावे त्याच्या आई वडिलाचे कुळ शुद्ध आहे असेच समजावे ही काही माझ्या पदरची वाणी नाही असा निर्णय पुराणाने दिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे केवळ जन्माने येणाऱ्या आणि ईश्वर भक्ती विहीन असणारा जो थोरपणा आहे अशा या जातीच्या थोरपणाला आग लागू अशा दुर्जनांचे मला दर्शन सुद्धा नको नामदेव आणि पांडुरंग यांनी स्वप्नात येऊन स्वामीस आज्ञा केली की तुम्ही कवित्व करणे ते अभंग 2 नामदेवी केली स्वप्ना माझी जागी सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वाउगे निमित्त बोलू नये माप टाकी सळू धरिली विठ्ठली थापटून केले सावधानू प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले शेवटी लावी तुका पांडुरंगाला बरोबर घेऊन नामदेव महाराज स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी मला जागे केले आणि सांगितले की तू कवित्व करावेस उगीच व्यर्थ बडबड करू नको असे म्हणून त्यांनी मला कविता करण्याचे काम दिले मापण्याचे साधन विठ्ठलाने धरले आहे आणि तू अभंगाचे माप पुरेपूर टाक असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले तुकाराम महाराज म्हणतात नामदेव म्हणाले की मी 100 कोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली होती त्यापैकी जे उरले ते तू पूर्ण कर द्याल ठाव तरी राहे न संगती संतांचे पंगती पायापासी आवडीचा ठाव आलोशे टाकून आता उदासीनू न धरावी शेवटील छोळू निच माझी व्रती
आधारे विश्रांती पावईनो नामदेवा पायी तुझ्या स्वप्नी भेटी प्रसाद हा पोटी राहिलासे. तुकोबांना नामदेवांची आणि विठ्ठलाची प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही जर मला आश्रय द्याल तर मी तुमच्या संगतीनेच राहीन. संतांच्या पंक्तीस मी त्यांच्या पायाशी बसून राहीन. केवळ तुमच्या प्रेमासाठी मी माझे ठिकाण सोडून या ठिकाणी आलो आहे. आता तुम्ही या ठिकाणी उदासीन असू नये. माझे स्थान शेवटचे असून माझा धंदा सुद्धा हलक्या प्रतीचा आहे, परंतु आपल्या पायाची मला विश्रांती मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, या नामदेवांची भेट मला स्वप्नामध्ये झाली, त्यामुळे हा कवित्वाचा प्रसाद माझ्या हृदयामध्ये भरून राहिलेला आहे. त्रिपुटीच्या योगी काही नवे कोणाजोगे एक जाता लागे एक पाठी लागते. मागे पुढे अवघा काळू पळवून ये नचले बुळू करिता कोल्हाळू कृपे खांदा हरिवाही. पाप पुण्यात्मयाच्या शक्ती अस्ति योजिल्या श्रीपती. यावी काकुलती तेथे सत्ता नायिका. तुका उभा पैल थडी तरी हे प्रकाशू निवडी. घातल्या सांगडी तापे पेटी हाकारी. या जगामध्ये अनेक प्रकारच्या त्रिपुटी आहेत. त्रिपुटी असलेल्या या जगामध्ये एक दुसऱ्याच्या अधिकारामध्ये नाही, कारण या त्रिपुटीमधील एक वस्तू नाहीशी झाली तर दुसरी पाठीशी लागते. मागे पुढे सर्वत्र काळानेच आपणास व्यापलेले आहे आणि त्या काळापासून पळून जाण्याचे बळ कुणामध्येही नाही. यासाठी या ईश्वराच्या नावाचा रात्रंदिवस कोलाहल करून जीवन कंठत जावे, म्हणजे तो भगवंत आपणाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन पैल तीराला घेऊन जातो. पाप पुण्याच्या शक्तीमध्ये या श्रीपतीने सर्व जग गोवले असल्यामुळे सर्व सत्तात्मक प्रभूपाशी काकुळतीला यावे हाच या ठिकाणी योग्य असा मार्ग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या पैल तीरावर उभा आहे आणि सर्व प्रकारची निवड करून सांगतो आहे की हरिनामाच्या नौका आणि इतर तरण्याची सर्व साधने तयार ठेवून मी लोकास हाका मारीत उभा आहे. देखण्याच्या तीन जाती वेठी वार्ता अत्यंती. दैसा भाव तैसे फळू स्वाती तोयो एक जळू. पाही सांगी आणि जेवी अंतर महदंतरो तेवी. तुका म्हणी हिरा पारखिया मुढागारा. ईश्वराकडे पाहण्याचे तसे तीन प्रकार आहेत. एकामध्ये बळजबरीने पाहायला लावणं, दुसऱ्यामध्ये कुणीतरी सांगितले म्हणून पाहणे आणि तिसरा प्रकार म्हणजे स्वतःच्या आतमध्ये जी आंतरिक तळमळ असते त्या तळमळीनं पाहणं. जसा आपल्या मनामधील भाव असतो तसेच आपणास फळ मिळत राहते. स्वाती नक्षत्राचे पाणी एकच असते, पण ते तापलेल्या लोखंडावर नष्ट होऊन जाते, कमळाच्या पानावर मोत्याप्रमाणे चमकते आणि तेच पाणी जर शिंपल्यामध्ये पडले तर त्याचा मोती तयार होतो. अन्न पाहणे, त्याची हकीकत सांगणे आणि प्रत्यक्ष जेवणे यामध्ये खूप अंतर असते. तसे जसा भाव तशीच प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात, जो हिरा असतो तो त्या हिऱ्याची जो पारख करतो त्याच्या हाती गेला तरच तो हिरा असतो, नाहीतर मूर्ख माणसाच्या हातामध्ये तो गेला तर त्याला तो गारगोटी सारखाच वाटतो. अनुभवी अनुभवू अवघाची साधिला तरी स्थिरावला मनुठाई. पिटून या मुसे आला अलंकारू दगदते सारू होऊन या. एकच उरले काया वाचा म्हणा आनंद भुवना माझी त्रुई. तुका म्हणी आम्ही जिंकीला संसारू होऊन किंकरो विठोबाचे. अनुभव घेता घेता आम्ही या ईश्वर प्राप्तीचा उच्च प्रकारचा अनुभव मिळवला आहे. या अनुभवामुळे आमचे मन त्याच्या पायावर स्थिर झाले आहे. जसे मुशीमध्ये सोने घातल्यानंतर ते आटले जाते आणि त्यातील जो हिनकस भाग असतो तो जळून नाहीसा होतो आणि उरलेलं शुद्ध सोनं हे अलंकार घडवण्याच्या कामाला येतं, त्याप्रमाणेच काया वाचा आणि मन या सर्वांनी एकच आनंद सर्व त्रिभुवनात उरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या श्री विठ्ठलाचे दास झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही सर्व संसार जिंकलेला आहे. ऐस या संपत्ती या महासंसारी भोगाची या परी काय सांगू. काम तू कामना भोगित शे देवा आलिंगने हेवा चरण चुंबी. शांतीच्या संयोगी निरसला तापू दुसरे ते पापो भेदबुद्धी. तुका म्हणे पाहे तिकडे सारिखे आपुले पारिखे निरसले. या संसारामध्ये त्या ईश्वराच्या भेटीच्या सुखसंपत्ती अनेक प्रकारच्या आहेत. त्यांचे प्रकार किती आहेत म्हणून सांगावे. आमच्या सर्व इच्छा सर्व कामना त्या एका देवाचाच भोग भोगत आहेत. देवाच्या आलिंगनाचे हाव धरून त्याच्या चरणाचे चुंबन घेत आहेत.
त्या भगवंताच्या शांत स्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व ताप नाहीसा होऊन यापुढे भेदबुद्धी किंवा द्वैत कल्पना कदापि निर्माण होणे मुळीच शक्य नाही, आणि जर झाली तर तेच पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता जिकडे जिकडे पाहिन तिकडे सर्व एकसारखे त्याच भगवंताचे रूप दिसते आहे. आपले आणि दुसऱ्याचे असा भेद आता समूळ नाहीसा होऊन गेला आहे. राम राज्य राम प्रजा लोक पाळू, एकची सकळ तुझे नाही. मंगळा वाचुनी उमटे नावानी, अखंडची खाणी एकी राशी. मोडले हे स्वामी ठावा ठाव सेवा, वाढवावा हेवा कोणा अंगे. तुका म्हणी अवघे दुमदुमिले देवी, उरले ते गावे हेची आता. आता हे सर्व राज्य रामरूप बनले आहे. प्रजा आणि राजा ही सुद्धा रामरूपच बनलेली आहेत, आणि सर्वत्र त्याचेच एक रूप विलसत आहे, दुसरे काही नाही. माझी वाणी आता सर्व पावित्र्याची खाणच असल्यामुळे त्यामधून मांगल्याशिवाय, एका ईश्वराच्या पवित्र नामाशिवाय दुसरा शब्दच बाहेर पडत नाही. अशा या अवस्थेमध्ये स्वामी सेवक आणि ती सेवा हा भाव नाहीसा होत आहे. माझी ही भावना आता दुसऱ्या कोणत्या मार्गाने वाढवावी. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्याच नामाने सर्व जग दुमदुमून राहिले आहे. या प्रकारचे जे रूप आहे ते आमच्या पुढे शिल्लक राहिलेले आहे, तेच आम्ही आता नित्य गाणार आहोत. निवडून वाणू काढिले निराळे, प्रमाण डोहळे यावरी ते. जयाचा विभागू तयासीच फळे, देखणे निराळे कौतुकासे. शूरत ओळखे घाय डाय हातू, हे रा होईल मातू सांगायासे. तुका म्हणे माझी केळवते वाणी, केला निजस्थानी जानवसा. ईश्वराच्या प्राप्तीचे वेगवेगळे प्रकार आम्ही निवडून काढलेले आहेत. ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्यातून त्याने ते निवडून घ्यावे. ज्याचा जसा अधिकार असेल तसाच भाग त्याला फलद्रूप होईल. केवळ कौतुकाने जे पाहणारे आहेत ते निराळेच राहतात, वेगळे राहतात, त्यांच्या हाती फारसं काही लागत नाही. जो खरा शूर आहे तोच शत्रूच्या घातपाताचे डाव ओळखून असतो. त्याला अडचणीत कसे आणायचे हे त्याला नीट माहीत असते, हे त्याला नीट समजते. इतरांना ही हकीकत केवळ सांगण्यापुरतीच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीने त्या निज स्वरूपामध्ये वास केलेला असल्यामुळे ती सुशोभून दिसत आहे. यासाठी केला होता अट्टहासू, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. अरे आयुष्यातला शेवटचा दिवस, शेवटचा क्षण हा गोड व्हावा, आनंदमय व्हावा, यासाठी सर्व जन्मभर आम्ही अट्टहास केला. त्यासाठी ईश्वराच्या चिंतनामध्ये आम्ही अख्खं आयुष्य घालवलं. आता निश्चयाने आम्ही निष्काळजी होऊन गेलोय आणि विश्रांतीचं जे सुख आहे ते घेत राहिलोय. यापुढे आमच्या तृष्णेची धावाधाव कदापि होणार नाही. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि त्याच्या चिंतनामध्ये आतापर्यंत आम्ही आयुष्य खर्च केलं, याचेच मोठे कौतुक आहे. त्या श्रीहरीच्या मंगल नामस्मरणाचाच हा गुण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी मुक्ती हीच नोहरी स्वीकारून तिच्याशी लग्न केले आहे, आणि आता यापुढे 4 दिवस जे काही उरलेले आहेत ते तिच्याशी क्रीडा करण्यामध्येच घालवणार आहोत. भक्तीची आपोटी रत्नाची आखाणी, ब्रह्मेची ठेवणी सकळ वस्तू. माऊलीची मागे बाळकांची हरी, एका सूत्रे दोरे ओढतशी. जेथील जे मागे ते राया समोरू, नाहीशे उत्तर येत नाही. सेवेची ये सत्ते धनीचो सेवकू, हा पुले ते एक नवंची काही. आदि अंता ठाऊ असे मध्य भागू, भोवते भासे मग उच्चासनू. भावारूढ तुका झाला एकाएकी, देवच लौकिकी अवघा केला. भक्तीच्या पोटामध्येच ब्रह्मपद इत्यादी सर्व रत्नांच्या खाणी आहेत. आईच्या पाठीमागे एकमेकांच्या प्रेमसुखाच्या दोरीच्या नात्याने जशी बालकांची रांग असते, श्रेष्ठ अशा राजासमोर जाऊन जो कधी काही मागेल त्याला ती वस्तू राजाकडून मिळणार नाही असे कधी होत नाही. अनन्य प्रकारची सेवा करून सेवकच धनी होतो, कारण सेवेने संतुष्ट झालेला धनी सेवकाला सर्व अधिकार देतो. एकदा हा धनीपणाच्या उंच आसनावर स्थान मिळवले की मग या जगाचे आदी अंत्य आणि मध्य असे भाग सहजच ध्यानात येतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे ऐक्य भावाच्या सिंहासनावर जो आरूढ झालेला आहे आणि मी सर्व या लौकिक गोष्टी सुद्धा
देवाच्याच रूपामध्ये पाहत आहे. म्हणजे मला लौकिक अलौकिक पारमार्थिक आणि सांसारिक असा भेद सुद्धा नाहीसा होऊन गेलेला आहे. सांगता दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी अनुभवतो पोटे कैसा घडे. भजनाची सोयी जगा परिहारू नेन त्या सादरो चित्त कथे. नाईक वेकानी साधन उपायो ऐकतो गायो हरुषे गीतो. नव्हे यारानुको जावयासी वना वेद कामी मना हरिकथेचा. काळाच्या साधना कोणा अंगी बळू चिंतना मंगळू अष्टप्रहरू. तुका म्हणी आम्ही खेळो भातुकुले विभागाशी मुले भोळी येथे. ज्ञानाच्या गोष्टी सांगायला सुद्धा फार कठीण आहेत, अवघड आहेत, दुर्लभ आहेत. आणि मग त्याचा हृदयामध्ये अनुभव येणे किती अवघड असेल. यासाठी जे नेणते आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्यांनी हरिभजन आणि हरिकथा यांच्यामध्ये विशेष लक्ष द्यावे. असे लक्ष दिल्यानंतर त्यांच्या दुःखाचा खरोखर परिहार होऊन जाईल. त्या लोकांनी या एका साधनाशिवाय इतर साधनांचे आणि इतर उपायांचे चिंतन करू नये, ते ऐकू नये. एका श्रीहरीचे गीतच आनंदाने गावे आणि तेच ऐकावे. रानावनामध्ये जाऊन काही समाधान होणार नाही, कारण कामी मनाला सुद्धा हरिकथेचा वेध लागतो. ज्या साधनाने दीर्घ काळानंतर फलप्राप्ती होते, त्या साधनांसाठी कुणाच्या अंगी बळ आहे. म्हणजे इतका दीर्घ काळ कोण ती साधना करू शकेल. उलट ईश्वराच्या चिंतनासाठी मात्र 8ही प्रहर हे मंगलमयच असतात. कोणत्याही प्रहरी, कोणत्याही वेळी, कोणत्याही काळी ईश्वराचे नामस्मरण केले तरी ते चांगले फलप्रदच होते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या प्रकारे हरिचिंतनाची भातुकली खेळत आहोत आणि या भातुकलीच्या सुखाच्या वाट्यासाठी भोळी बाबडी मुले आमच्या जवळ आलेली आहेत. जानपण बरे देवाची श्री आम्ही आयचे बरे नेनतीचो. देखणी यापुढे रुचे कवतुक उभयता सुख वाढतसे. आशंकेची बाधा नाही लढीवाळा चित्तवरी खेळा समबुद्धी. तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा अवकाशी खेळा ठाव झाला. ज्ञानाची जाणीव ही देवाच्या शरीरावर असणे हे अधिक चांगलं आहे. आम्ही मात्र असे नेमतेच असलेले बरं आहे. जे जाणते आणि शहाणे आहेत त्यांच्या पुढे नेमत्यांची क्रीडा कौतुकाची किंवा रुसणारी वाटते. त्यामुळे उभयतानाही सुख होते. जे लढीवाळ असतात त्यांना भीतीची बाधा कधी होत नाही, कारण त्यांचे चित्त नेहमी समबुद्धीने त्यांच्या खेळाकडे असते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला सर्व दिशा मोकळ्या आहेत, आम्हाला सर्व काही खेळायला स्थान निर्माण झालेलं आहे. वचनांचे मांडे दावावे प्रकारू काय त्या साचार कौतुकाचे. जाता घरा मागे उरो नेने खंते मिळाल्या बहुती फाकलिया. उदयीच असतो उदय संपादला कल्पनेचा केला जागेपणे. जाणवून गेला हंडोर या पोरा सावध इतरा करुणी तुका. लहान मुले भातुकलीचा खेळ खेळतात आणि तो खेळ खेळत असताना शब्दांचेच मांडे वगैरे प्रकार करतात आणि त्याचा आनंद लुटतात. पण त्या खेळाचे खरोखर कौतुक करावे का? एकदा त्यांचा भातुकलीचा खेळ संपला की त्या मुली आपापल्या घरी दूरवर निघून जातात. मग त्यांच्या मनामध्ये मागची तळमळ शिल्लक राहत नाही. त्या भर दिवसा कल्पनेनेच रात्र झाली असे समजतात आणि झोपी सुद्धा जातात. आणि लागलीच दिवस उजाडला असे म्हणून मनानेच कल्पनेनेच जाग्या होतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे कल्पनेचा भातुकलीचा खेळ खोटा असल्याची जाणीव त्यांना करून घेत आहे. म्हणजे हे जे काही सर्व जगाचा व्यवहार आहे तो सारा लुटपुट आहे. या गोष्टी जाणूनच मी या मूर्खांना सावध करीत आहे. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.
त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 97 62 95 95 16. दुसरा नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.